बातमी या संदर्भातील या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। अंजली दमानिया यांनी देखील आता अजित पवार यांच्यावरती टीका केलेली आहे। अजित पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली। हगवणेंचे पवार कुटुंबाजवळ जवळीक आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। वैष्णवीला अनेकदा मारहाण झाली हे वडिलांना माहीत होतं असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय। करिश्मा वैष्णवीला मारहाण करत माहेरी घेऊन गेली होती हे देखील दमानिया यांनी म्हटलंय। तेव्हा वैष्णवीच्या आईवडिलांनी करिश्माच्या पाया पडल्या असाही खुलासा दमानिया यांचा आहे। एक अजित पवारांच्या पक्षातल्या माणसाने आधी काय सांगितलं गेलं आपल्याला की आमच्या पक्षाचा तो कोणी पदाधिकारीच नाहीये आणि असेल तरी त्याच्यावर हकलपट्टीची कारवाई करण्यात येईल। आणि संध्याकाळी सरळ सरळ आपल्याला सगळे व्हिडिओज दिसतायत की हे अगवणे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळचं होतं। सुनेत्रा पवार त्या करिश्माच्या अगदी इनॉग्रेशन पासून सगळ्याला गेलेल्या होत्या। एवढंच नाही तर सुप्रिया सुळे म्हणा, शरद पवार म्हणा, यांच्या सगळ्यांबरोबरचे फोटो बघून आपल्याला दिसतंय की हे कुटुंब अतिशय त्यांच्या जवळचं होतं। करिश्मा नावाची त्यांची नणंद तेव्हा फरफटत तिला माहेरी घेऊन आली, तेव्हा वडील तिच्या पायी पडले आणि तिला म्हणाले की माझ्या मुलीला पदरात घाला। का का असं आपण बोलतो? का आपण मुलगी दिली अशी भाषा वापरतो? का म्हणत नाही? कारण मुलगी काही वस्तू नाहीये की आपण दिली किंवा घेतली। आता ही भाषा बदलण्याची, ही मानसिकता बदलण्याची की लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, आपल्या घरी मुलगी आली तर, ह्या सगळ्या गोष्टी आणि ही मानसिकता खरोखर बदलण्याची गरज आहे। तेव्हाच हे सगळे प्रकार बंद होतील।